मीरा भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत 921 रिक्त पदांसाठी सुरू असलेल्या पोलीस शिपाई भरती प्रक्रियेदरम्यान उमेदवारांच्या गैरसोयीचा मुद्दा पुढे आला आहे। 20 फेब्रुवारीपासून सुरू झालेल्या या भरतीत 840 शिपाई आणि 81 वाहन चालक पदांसाठी तब्बल 57,990 अर्ज प्राप्त झाले आहेत। उमेदवारांची शारीरिक चाचणी भाईंदर पश्चिम येथील नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान येथे सकाळी 6 वाजल्यापासून घेतली जात आहे। दरम्यान भरतीसाठी दूरवरून आलेल्या अनेक उमेदवारांना निवास आणि मूलभूत सुविधांचा अभाव भासत असल्याचं समोर आलं आहे। काही उमेदवारांना मैदान परिसरात आणि रस्त्यावर झोपावे लागत असल्याचे चित्र दिसून येत आहे। यावर टीका करत मीरा भाईंदर युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष सिद्धेश राणे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला। लाडक्या बहिणींचे लेकरं रस्त्यावर झोपले आहेत। जाहिरातींवर कोट्यवधी उधळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना याची लाज वाटणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। प्रशासनाने तातडीने उमेदवारांसाठी निवास व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे। आपण महाराष्ट्रात आहोत, महाराष्ट्रातल्या मीरा भाईंदरमध्ये आहोत। त्याच महाराष्ट्रामध्ये जिथे काही दिवसांपूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातल्या होर्डिंग्सवरती देवाभाऊ नावाचं एक होर्डिंग लागलेलं होतं, कोट्यावधींचे त्याच्यावरती खर्च करण्यात आल्या। त्याच्यानंतर नुकतीच एक महानगरपालिका निवडणूक आली, त्याच्यामध्ये एक जगातला मोठा म्हणून घेणारा पक्ष आहे तो जिंकला। त्याने पुन्हा एकदा संपूर्ण शहरात राज्यभर वेगवेगळ्या होर्डिंग्स लावल्या, लाखो कोट्यावधीच्या जाहिराती केल्या। दररोज तुम्ही वर्तमानपत्राचं पान उघडा, त्या प्रत्येक वर्तमानपत्रामध्ये 4 ते 5 सरकारी जाहिरात असतात, अर्थात त्या लाखोंच्या कोट्यावधीच्या जाहिराती असतात। आणि याच मीरा भाईंदरमध्ये इथे 14,000 कोटीचं एक टेंडर निघालं होतं, जो गायमुखच्या इथून कोणता तरी तो टनेल निघणार होता, रोड निघणार होता, जो सुप्रीम कोर्टाने सांगितल्यानंतर रद्द करण्यात आलं, 14,000 कोटीचं। ह्या त्याच महाराष्ट्रामध्ये ज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री आहेत देवेंद्र फडणवीसजी, आणि त्यांच्याच खात्यामध्ये एक पोलीस भरती निघालेली आहे। जी भरती निघाली आहे त्याची अवस्था अशी आहे की इथे या मीरा भाईंदरमध्ये माझ्या पाठीमागे जर तुम्ही बघाल तर हजारो मुलं, शेकडो मुलं रस्त्यावरती झोपलेली आहेत। आता एवढं सगळं घडत असताना मुख्यमंत्र्यांना आणि जे गृहमंत्री आहेत अर्थात त्यांना जरा तरी लाज वाटत असेल का, प्रश्नच आहे। कारण का आता इथे महिनाभर ही पदभरती चालणार आहे, पोलीस भरती चालणार आहे, परंतु इकडे कोणतीच सुविधा नाही आहे। हे लोक इथे रस्त्यावरती झोपत आहेत। ग्राउंडचा अर्धाच भाग वापरला जातो, अर्धा भाग तिकडे शाबूत आहे। तिकडे कदाचित मंडप घालता आला असता, तिकडे पाण्याची खाण्यापिण्याची सोय करता आली असती, पण ती केली नाही। इथून केली आहे ती 5-6 किलोमीटर लांब तिकडे जायचं, मुलांनी तिकडे राहायचं। ते गाव खेड्यातनं पोरं आलेली आहेत आणि त्यांनी त्यांचं गाव खेडा सगळं शहर सोडून इथे आल्यानंतर 6-7 किलोमीटर लांब राहून पुन्हा तिकडून इकडे सकाळी उठून यावं आणि इथे पुन्हा पोलीस भरतीची तयारी करावी किंवा परीक्षा द्यावी, असं सरकारला अपेक्षित आहे का, प्रश्न या ठिकाणी पडतो। मोठमोठ्या ढेंगे आखणारे सरकार आहे, मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहेत। लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण हे म्हणत असतात, पण या लाडक्या बहिणीची लेकरं इकडे रस्त्यावरती झोपली आहेत, त्याच्याबद्दल मात्र त्यांना काही देणं घेणं नाही। इथे पोलीस भरती करत असताना जी पूर्ण महाराष्ट्रातनं मुलं येतात त्यांना आपण काय देतो? आपल्या खात्यात जर आपल्याला सांभाळता येत नसेल, त्या खात्यातल्या मुलांना, लाडक्या बहिणींच्या लेकरांना जर तुम्हाला पांघरून देता येत नसेल, त्यांची सोय करता येत नसेल, तर कसले तुम्ही गृहमंत्री? गृहमंत्र्यांनी नक्कीच याचा विचार करावा। आणि महाराष्ट्रातला प्रत्येक नागरिक जो टॅक्स देतो तो तुमच्या होर्डिंग लावायला टॅक्स देत नाही। गृहमंत्री साहेब, या सगळ्या आमच्या लेकरांना, भावांना, बहिणींना त्यांचा हक्क मिळावा, त्यांना न्याय मिळावा, त्यांना सोयीसुविधा मिळावी, पोलिसांना सोयीसुविधा मिळावी, त्यासाठी आम्ही टॅक्स भरतो, याची नोंद घ्यावी।